राज्यामध्ये पोलीस खात्यासह अन्य सर्व विभागांमध्ये अनुकंपा तत्वावरील भरती मिशन मोडवरती केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली। या संदर्भातला तारांकित प्रश्न शिवसेना उबाठा पक्षाचे सुनील शिंदे यांनी उपस्थित केला होता। या संदर्भातली नियमावली लवकरच प्रसिद्ध केली जाईल असं त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सांगितलं। आपला हा जो 150 दिवसाचा कार्यक्रम आपण दिलेला आहे, या 150 दिवसाच्या कार्यक्रमात एक प्रमुख मुद्दा आपण दिला अनुकंपाच्या नियुक्त्या आणि पोलिसांचे सगळ्या विभागांना सांगितलेलं आहे की अनुकंपाची जी काही नियुक्ती आहे ही मिशन मोडवर द्यायची। त्यामुळे सगळ्याच विभागांमध्ये आता हे काम आपण चालू करतो। आपण सांगितलं तसं विभागांनी काही अडचणी सांगितल्या होत्या, त्या अडचणी दूर करून त्याची नियमावली आपण लगेच प्रसिद्ध करतोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आता ज्यावेळेस त्याचा आढावा आम्ही घेत होतो त्यावेळेस लक्षात आलं की एक अनुकंपेची केस 2008 पासून प्रलंबित आहे। 8 पासून त्यांना म्हणजे एलिजिबल आहे पण दिलेलं नाही आपण, त्यामुळे आता हे मिशन मोडवर घेण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला आता लक्षात येईलच पुढच्या काळामध्ये अनुकंपा भरती खूप मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत आणि आपण जे सांगितलं जिथे अंमलबजावणी होत नसेल तिथे निश्चित कारवाई केली जाईल। पोलिसांसाठी घरं बांधण्याचं काम तालुका स्तरासह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असं सांगत पोलिसांनी सोसायटी तयार करून घरं बांधण्यासाठी जागेची मागणी करणारा प्रस्ताव दिल्यास तो मंजूर केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। निश्चितपणे असे प्रपोजल आले तर आपण त्याला मान्यता देऊ। मागच्या काळात आपल्याला माहिती असेल की नवी मुंबईमध्ये 10,000 पोलिसांकरता घरं बांधण्याची सोसायटी तयार झाली, त्याला आपण सगळ्या प्रकारचे मदत केली। म्हणजे त्यांना आपण रजिस्ट्रीचे चार्जेस माफ केले, डेव्हलपमेंटचे चार्जेस माफ केले, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी जेवढे करता येईल त्यांना वाढीव FSI पण आपण दिला जेणेकरून कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी आली पाहिजे। त्यामुळे अशा प्रकारे जर पोलीस सोसायटी तयार करून कॉपरेटिव्हच्या माध्यमातून समोर आले तर निश्चितपणे त्यांना पूर्ण मदत केली जाईल। वरळीच्या BDD चाळीतल्या पोलिसांना मिळणाऱ्या घरांच्या धर्तीवरतीच अन्य शासकीय कर्मचाऱ्यांची देखील अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे। यासाठी बांधकाम किमतीवरती घर देता येईल का, तसंच मर्यादित कोटा उपलब्ध करून देण्यात येईल का, यासाठीही प्रयत्न केले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। स्वतःचं घर घेण्यासाठी पोलिसांना 20 लाखांपर्यंत DG लोन अनुदानित स्वरूपामध्ये दिलं जातं। यासाठीचे प्रलंबित अर्ज लवकरात लवकर निकाली काढणार असल्याचंही ते म्हणाले। पोलिसांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सर्व युनिट्स कमांडर्सने आठवड्यातून 1 ते 2 तास कर्मचाऱ्यांशी मुक्त संवाद साधण्याचं आणि त्याचे लेखी तपशील देण्याचे निर्देशही त्यांनी दिले। 2022 ते 25 या कालावधीमध्ये मुंबई पोलीस दलातील एकूण 427 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा मृत्यू झाला आणि त्यापैकी 25 पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं निदर्शनाला आलंय अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली। पोलिसांचं मनोबल उंचावण्यासाठी विविध शिबिरं, योगाभ्यास यासारखे उपक्रम राबवत असल्याचंही ते म्हणाले। कोणत्याही सरकारच्या काळापेक्षा पोलीस दलातील 85% अधिक पदं महायुती सरकारच्या काळामध्ये भरण्यात आली, हा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला।